गाईड घ्या, कारण की इकडे भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, त्याचे हिस्ट्री माहिती नाही आहे. तर आपण फक्त दगड आहे वगैरे असंच गोष्टी करतो, कारण की ऍक्च्युअल मी सगळं दगड भागच आहे, पण त्याची काहीतरी हिस्ट्री आहे. तर ती माहिती करून घेण्यासाठी आपल्याला गाईड हा पाहिजे ना. इकडे पण गेट सिस्टीम आहे सिटीमध्ये. आपल्या इकडे सगळे बोगदे वगैरे तयार केलेले आहे पुण्यामध्ये. आणि इकडले बेस्ट म्हणजे रोड, एक नंबर रोड आहे, कुठं खड्डा वगैरे नाही. आहे महाबळेश्वर मंदिर इकडे. आणि आता आपण चाललेलो आहे इकडे, आपले रूम आहे, फिरून परत बीच आडवा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आज आपण जाणार आहे गोकर्णाला. आता इथून सगळं आवरलंय, सगळ्यांनी बाईक वगैरे, बॉक्स वगैरे, बॅगा वगैरे बांधून ठेवलेत. एक दोन लोक आहेत जे वर राहिलेले आवरतात आहे. तर बघू, इथून अराउंड 300 to 350 किलोमीटर आहे. सगळे झालेले आहेत रेडी. 9चा प्लॅन आहे, 9 वाजता निघायचा आणि कुठेतरी जाऊन नाश्ता करायचा. तर हा स्टे आहे. आम्ही राहिलो होतो 2 दिवस. मस्त आहे, काही विषय नाही आहे. पद्मा हम्पी इको विला म्हणून नाव आहे. एकदम सायलेंट आहे, असं शेतीच्या वगैरे साईडला ठिकाणी आहे. एकदम बेस्ट आहे. आणि तुम्हाला पण सजेस्ट करेन, तुम्ही आला कधी हम्पीला वगैरे तर इथं राहू शकता. एकदम पार्किंग वगैरे सेफ आहे, कोणी काही इश्यू नाही आहे गाड्या वगैरे, तसं दुसरं काही टेन्शन नाही, सेफ राहत आहे. आणि बेस्ट आहे, अफोर्डेबल आहे. जर फक्त एवढंच की लवकर बुकिंग करा, 1-2 महिने बुकिंग करून ठेवा तुमचा प्लॅन जसा होईल. तर हा थोडा हम्पी रोडलाच आहे, पण थोडा आत आहे, कमर्शियल एरिया येतो. बेस्ट आहे, सगळे तसेच बंगला वगैरे आणि रूम्स वगैरे पण स्वच्छ आणि बेस्ट आहे. तर तुम्ही येऊन इथं राहू शकता. पद्मा हम्पी विला, इको विला, द युनिट ऑफ पद्मा गेस्ट हाऊस. नंबर्स पण आहेत, तर तुम्ही नंबर कॉल करून पण बुकिंग करू शकता. फायनली मित्रांनो, आपण निघालोय आता हम्पीवरून. आता गोकर्णाला जाणार आहे. आत्तापर्यंत 642 म्हणजे 650 किलोमीटर झालेले आहे गाडी, पुणे टू हम्पी. बाकीचे पण सगळ्यांचे त्यांचे 750-800 किलोमीटर झालेले आहेत. आणि आता इथून हम्पीवरून निघलो आहे. सगळे आता पॅक वगैरे झालेले आहेत, सगळे रेडी. आता साधारण 9:30 वाजलेत. 9चा प्लॅन होता. ठीक आहे, चालून रील वगैरे काढत होतो. तर आता निघू, बघू किती वेळ लागतोय. साधारण मॅप तर दाखवत आहे 3 वाजतील, पण 2 तास एक्स्ट्रा जेवण वगैरे करून आपण धरू तर 5 वाजतील. तर फायनली निघालंय वे टू गोकर्णा. साधारण 350 किलोमीटर आहे, 350 किलोमीटर आहे. सगळे पॅक झालेले आहेत, झाले सगळ्यांच्या झोपा झालेल्या आहेत, सगळे फ्रेश आहेत. आणि हम्पीला बाय बाय करायला पण रेडी आहे. तर बेस्ट हे होता अनुभव हम्पीमध्ये. थोडं आमचं चुकलं, फक्त गाईड वगैरे घ्यायला पाहिजे. तुम्ही पण आला कधी तर गाईड घ्या, कारण की इकडे भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, त्याचे हिस्ट्री माहिती नाही आहे. तर आपण फक्त दगड आहे वगैरे असंच गोष्टी करतो, कारण की ऍक्च्युअल मी सगळं दगड भागच आहे, पण त्याची काहीतरी हिस्ट्री आहे. तर ती माहिती करून घेण्यासाठी आपल्याला गाईड हा पाहिजे ना. तर तुम्ही पण आला तर गाईड घ्या. रिक्षावाले पण आहेत, काल मी व्हिडिओमध्ये टाकतो. एक आपले भाऊ होते रिक्षावाले, ते 500 रुपये पर पर्सन, किंवा जर 4 लोक असेल तर 2-2.5 सगळं पॉईंट्स आहेत हम्पीचे, ते तुम्हाला फिरून आणतील. आणि जिथून हॉटेल आहे जो पिकअप करून 5 वाजेपर्यंत सनराईज सनसेट दोन्ही दाखवून ते हे करतील, पूर्ण दाखवतील तुम्हाला की सगळे पॉईंट. विथ गाईड पण त्यांच्या ओळखीचा असेल तर ते देतील. तर आपण आता निघालोय. तर भरपूर गोष्टी आहेत ज्या 5-5 मिनिटाच्या अंतरावरच आहे हम्पीवर. आमच्या काय पॉईंट थोडे आम्हाला वॉकिंग डिस्टन्स वगैरे, आणि आम्ही उन्हाचे निघालो होतो त्यामुळे जास्त पॉईंट 2 दिवसात कव्हर नाही झाले. मिनिमम 3 दिवस पाहिजे की सगळा इतिहास आणि सगळं जाणून घेण्यासाठी. तर तुम्ही पण आलास कधी
तर सुट्ट्या काढून आणि अवॉइड करा की सॅटर्डे संडे, कारण की सॅटर्डे संडे खूप गर्दी राहते असं ते बोलले काका आम्हाला. आणि हिंदी वगैरे प्रॉपरली बोलतात, सपोर्टिव्ह पर्सन्स आहेत, सगळे इन्फॉर्मेशन देतात. आणि आम्ही रायडर होतो, ग्रुप होता, आमच्या बाईक्स पण तशा होत्या, तर सगळे आवर्जून येऊन विचारायचे. त्यांना एक क्युरियोसिटी राहत होती की कसं हे करायचं, म्हणजे काय बसवलं यांनी, कुठून आला वगैरे अशी क्युरियोसिटी होती. तर तुम्ही पण आला, कसं आला, तर इकडले लोक खूप चांगले सपोर्टिव्ह आहे, तुम्हाला सपोर्ट करतील. आणि तुम्ही जर बुक नाही केलं तरी तुम्हाला इथं आल्यावर खूप रूम भेटतील. खूप लोक आहेत जे रोडवर वगैरे किंवा ह्याच्यापाशी थांबतात आहे, टेम्पलपाशी रूम हवे आहे का असं विचारायला. तर बेस्ट वे आहे, बुकिंग करून या, कारण की फायनल. आणि अवॉइड करा की कॉल करून बुकिंग वगैरे, कारण की फ्रॉडचं पण जास्त व्हिडिओ व्हायरल आहेत यूट्यूबवर वगैरे, इंस्टावर. तर आम्ही पण कन्फर्म करून, आपले सिद्धेश भावे वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनल आहे त्यांचा, त्यांनी सगळे आमचे मॅनेजमेंट केलं होतं. तर तुम्ही पण त्यांच्या व्हिडिओमध्ये बघू शकता कशी बुकिंग वगैरे केलं त्यांनी टाकलेलं आहे. तर नक्की त्यांना पण सबस्क्राईब करा, तुम्हाला व्हिडिओ त्यांचे आवडतील नक्कीच. आणि आपला पण बायकर फ्रॉम पुणे ह्याला पण सबस्क्राईब करून व्हिडिओ बघा. थोडे एक दोन अजून इकडे पण गेट सिस्टीम आहे सिटीमध्ये. आपल्या इकडे सगळे बोगदे वगैरे तयार केलेले आहे पुण्यामध्ये. आणि इकडले बेस्ट म्हणजे रोड, एक नंबर रोड आहे, कुठं खड्डा वगैरे नाही आहे. स्पीड ब्रेकर आहे इश्यू, पण रोड खूप भारी आहे. आणि वेळ वाचतो, गर्दी नाही आहे, काय नाही आहे. आपल्यासारखं पुण्यासारखं टॉपिक नाही आहे सिटीमध्ये, सिग्नलची सिस्टीम नाही आहे कुठं, पण रोड वास्ट आहे. आता आपण हुबळीवरून जाणार आहे, तर मोस्टली आता हुबळी हायवे पुढे लागेल. आणि बेस्ट मेमोरीज आणि आठवणी घेऊन आता आम्ही हम्पीवरून निघालोय. हम्पीला एन्जॉय खूप केला, रूमवर पण आम्ही जास्त वेळ घालवला, व्यवस्थित सगळे मित्र वगैरे आम्ही सगळे बसलो होतो आणि छान वाटलं. तुम्ही पण आला तर असं ग्रुपने आला तर बेस्ट एक्सपिरियन्स येईल तुम्हाला पण. आता आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आला. तर आता आपण चाललेलो आहे वे टू हुबळी गोकर्ण. दुसरं म्हणजे कर्नाटकमध्ये हम्पीमध्ये लक्षात ठेवा, मध्ये घालणारे खूप आहे, रिक्षावाले, ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले मध्ये खूप घालतात आहे. त्यामुळे गाडी चालवताना सांभाळून चालवा. एकदम भंगार सिस्टम आहे, कुठून ना कुठं निघतात आहे. पण रोड चांगला असल्यामुळे आपण गाडीवर स्पीड वगैरे कंट्रोल ठेवलं तर सगळं व्यवस्थित होत आहे. आणि इकडल्या लोकांच्या नादी लागणं म्हणजे हेड्याचं काम आहे. त्यामुळे आपल्याला जसं रूट भेटेल, जागा भेटेल, आपण आपली गाडी काढून घ्यायची. चलो आता हुबळी हायवे बघू. फायनली हायवे आलेला आहे हा. हुबळी पुढं माहित नाही कुठे जातो, पण बेस्ट हायवे बघू आता. म्हणजे फायनली आम्ही हम्पी सोडलेलं आहे. तर तो सरळ आम्हाला किती किलोमीटर दाखवतोय, 4.2 किलोमीटरवर काय राईट वगैरे बघू किती. आता कसं रोड आहे तुम्हाला मी सांगत जाईल, कुठून टर्न घेऊ शकता. हम्पी ते गोकर्ण 300-350चा प्रवास कसं करू शकता तुम्ही. आता असावा होप सो सगळ्या हुबळीपर्यंत किंवा गोकर्णापर्यंत. आधी आता आपण नाश्ता करायला थांबणार आहे, सगळ्यांना भूक लागलेली आहे. 6-7 रायडर आपल्या सोबत आहे सगळे. तर आता बघू कुठं थांबायचं, बेस्ट प्लेस बघून. हे आहे तुंगभद्रा रिव्हर, जे आपण काल हम्पीला बघितली होती विरूपाक्ष टेम्पलपाशी. आता बघू सगळे आहेत बेस्ट. व्ह्यू पण वगैरे चांगला आहे, डॅम आहे बहुतेक पलीकडे, काय विषय बघू. मित्रांनो आपण निघालो होतो पुण्यावरून, पुन्हा टू हम्पी गेला. साधारण आपल्याला 560 किलोमीटर, 60 ते 70 किलोमीटर होतं. साधारण 12-13 तास लागणार होते तेवढा. पण बेस्ट होतं. आम्ही 14 तास लागले साधारण, कारण की पुण्यावरून मुंबईवरून पण मित्र येणार होते, तर ते पण आलते. आणि काय नाही, एकदा रुमी रोडला लागला ना तेवढं कव्हर करायला काही इश्यू येत नाही, तो प्रॉपर होतं. गाडीचा पण काही इश्यू येत नाही. जास्तली सगळ्यांनी हे केलं की बोलले होते की कर्नाटकमध्ये हम्पीमध्ये वगैरे लाईट्स वगैरे फाईन्स असतात, पण नाही आहे, कोणी अडवलं वगैरे नाही आहे. आणि मोस्टली काही असं हे झालेलं नाही आहे की हे म्हणजे फाईन वगैरेंचा काही इश्यू झाला नाही. सगळ्यांनी प्रिकॉशन घेतले होते, पण तरी पण कोणी काय असं बोललं नाही की इथं उटी, म्हैसूर किंवा बेंगलोर साईडला कर्नाटकचं आहे त्या ठिकाणी फाईन ऑब्विसली बसतात, कारण की सिटी एरिया आणि जास्त क्राऊडेड एरिया आहे. हम्पी एवढा क्राऊडेड एरिया नाही आहे, पण टुरिस्ट खूप आहेत बाहेरूनचे पण, म्हणजे
फॉरेनर्स वगैरे भरपूर आहे. तर तुम्ही पण येत असाल तर तुम्ही राईड करू शकता. हम्पी पुणे ते हम्पी वन डे मध्ये होऊन जाते. सकाळी लवकर निघाले तर एक तुम्ही 7-8 वाजेपर्यंत, जर लेट निघाला 8-9 वाजता तर तुम्हाला 11 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचून जाता आरामात, जेवण वगैरे टायमिंग धरून सगळं. तर आता आपण चाललेलो आहे गोकर्णाला. हा हुबळी हायवे, हुबळी ते हम्पी हायवे, पुढं बहुतेक बँगलोरला जात असेल. तर हा बेस्ट आहे आणि काही नाही, सगळा व्यवस्थित आहे. स्पीड वगैरे 80-100चं ठेवलं तरी काही नाही आणि जास्त गर्दी नाही आहे. सगळे आता कर्नाटक म्हणलं की सगळे असे दगडाचे डोंगर आहेत आणि दोन्ही साईडनी रोड ओपन आहे, मोकळा आहे. आणि एक साईडनी चालल्यावर रोडच्या गाड्या आतल्या साईडने चालतात, आपण बाहेर साईडनी व्यवस्थित चालू शकतो. तर तुम्ही पण प्लॅन करत असाल तर येऊ शकता. आणि आता गाडी आपली 150 cc आहे, FZS आहे. तर काही नाही, प्रॉब्लेम आला नाही आहे मला. नवीन टायर असल्यामुळे पण काही इश्यू येत नाही. तुम्ही पण आल्यावर गाडी सर्व्हिसिंग स्टार्टिंगला करून घ्या, सगळे प्रिकॉशन गाडीचे चेकअप वगैरे करून घ्या. आणि नंतर तुम्ही परत गेल्यानंतर एकदा चेकअप करा, कारण दोन्ही टायमिंगला चेकअप करणं आणि सर्व्हिसिंग ऑइल वगैरे जर तुमची रनिंग थोडी झाली असेल तर चेक करून घ्या. आणि तुमच्याबरोबर टूल किट म्हणजे रेग्युलर पानं वगैरे ठेवा. आणि दुसरं म्हणजे एखादा चैन लूप कॅरी करा, चैन क्लिनर कॅरी करा. आणि तुम्ही एक्स्ट्रा काय ॲक्सेसरीज, ब्रेक पॅड वगैरे तुम्ही कॅरी करा कंपल्सरी, कारण की कधी काही बाईकचा इश्यू होऊ शकतो. आणि फॉग लाईट हार्नेसशिवाय बसवूच नका, कारण की आमचा तो इश्यू झाला की हार्नेसमुळे पूर्ण बॅटरी उतरल्या आणि ढकलून गाडी चालू करावी लागली. तर तुम्ही पण हे काळजी घ्या आणि तुम्ही राईड करू शकता. तर आता बघू, कुठेतरी नाश्त्याला थांबणार आहे आम्ही. तर साधारण उभे 100-105 काय 10 किलोमीटर राहिलेली आहे. तर हा असाच रोड हुबळीपर्यंत आहे असं बोलतात ते सगळे. तर बघू मध्ये कुठे भेटलं तर थांबू, नाही तर डायरेक्ट हुबळी. नॉन व्हेज तवा पंजाब म्हणून हॉटेल इथं थांबलो होतो नाश्त्याला. छान आहे खूप. तुम्ही हायवेच्याच कडेला आहे, जास्त काय आतमध्ये यायची गरज नाही आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे, पण नाश्त्यासाठी आम्हाला थोडं लिमिटेड भेटलं, कारण की उशीर झालेला आहे खूप. आणि बेस्ट होतं, थोडं पुरी भाजी वगैरे चांगलं आहे. तर आहे तर तवा पंजाब म्हणून हॉटेल आहे, फाईन डाईन रिसॉर्ट होतं. तर हे पण नाही, ती पण म्हणतात आहे नक्की. आय 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 आय. तर खूप हे पण इंटरेस्टेड आहे, फोटो वगैरे काढतात ते. बाईक सिद्धेश भाऊंची बाईक आहे, त्यांच्यासोबत मॉडिफाय केलेले भरपूर रायडर्स येतात आहे, कारण की हा हुबळी हायवे मोठा. तुम्ही पण आला तर नाश्ता करू शकता. आता आपण डायरेक्ट जाणार आहे हुबळीला, 100 किलोमीटर, मग स्टॉप घेणार आहे. तो वीडियो यावं शेयर दो दिन बाद आया. इंस्टाग्राम आईडी है ना? इंस्टाग्राम भी आईडी यही है. हाँ, एक फोटो लगा है ना? हाँ, फोटो भी लगाएंगे, निकालो. कोलैबोरेशन. हाँ, कोलैबोरेशन. टू 260 किलोमीटर आहे अजून, साधारण 5 तास दाखवतंय. चलो, तर अजित भाऊ निघालेला. चलायचं काय भाऊ? चलो, बाय बाय. तर आपण इथं नाश्ता केला, आता निघालोय. सगळ्या गाड्या वगैरे पुढे अजित भाऊ, आपले आदर्श भाऊ वगैरे. अजून पेट्रोल तर आहे, साधारण आता 650 किलोमीटर झालेलं आहे. 693 किलोमीटर, 700 किलोमीटर झालेलं आहे. आता हुबळी 100 किलोमीटर आहे, इथून 110 किलोमीटर. तर आपण नेक्स्ट स्टॉप हुबळीमध्येच घेऊ असं चाललंय सगळ्यांचं. बघू, जर झालं जास्त तर सगळे मारू शकता. असंच हायवे राहिला तर आपण सगळं कव्हर करू. आणि बेस्ट हायवे, एक हुबळी 150 किलोमीटर 2-2.5 तासात होऊन जात आहे. त्यामुळे सगळ्यांनी, तुम्ही पण येत असाल तर या रोडनीच, कोल्हापूर वगैरे जर जाणार असेल तर या रोडनी जाऊ शकता. बेस्ट आहे मित्रांनो. आपण हुबळी सोडली, आता फायनली एक्झॅक्ट कोकण चालू झालाय प्रॉपर. आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला हे पण आहे, झाडं वगैरे आता फुल. आणि फक्त सिंगल रोड आहे, हा नॅशनल हायवेच आहे पण सिंगल रोड आहे, त्यामुळे जास्त तर नाही. आता 2 आवर दाखवतोय. 108 किलोमीटरला 2 आवर 20 मिनिटं.
पण रोड चांगला आहे त्यामुळे काय मला वाटत नाही तेवढं लागेल. पण आम्ही थांबणार आहे जेवण करायला सगळे. आता सगळे सोबत आलं. मगाशी जरा प्रॉब्लेम झालता, पुढे मागं झालते. रोड चांगला होता तर त्यांनी स्पीड घेतलं होतं, पण आपली गाडी 100च्या वर जात नाही आहे, तर त्यामुळं थोडं मागं राहिलं होतं. पण झालं आता ते थांबलेलं आहे आणि आता सगळं कोकण रोड टाईपमध्ये चालू आहे. आता आपण गोकर्णाला पोहोचेल 1-2 तासात. तर फायनल डेस्टिनेशन बघू आता. रोड आणि इकडली शेती पद्धत वेगळी आणि चालू झालेले आहे. त्यांचं भात लागण वगैरे झालेलं दिसतं आहे. पण तिकडं हंपे साईडला वगैरे त्यांनी आत्ता भात लावले होते. बघू आता रोड कसा आहे. थोड्या सिंगल रोड असल्यामुळे पुढून गाड्या येतात आहे, त्याच बघून मागच्यांना पण सांगावं लागतंय की गाड्या वगैरे व्यवस्थित या ओव्हरटेक करायचं का नाही. तर तुम्ही रोड बघू शकता, खूप मस्त रोड आहे, स्मूथ. आणि मित्रांनो थांबलो होतो इथं सगळे फोटो वगैरे काढले. साधारण 100 किलोमीटर राहिले. आता जेवायला कुठेतरी थांबायचंय. तर बघू, भरपूर मस्त निवांत आणि चांगले हवा वगैरे म्हणजे सावली वगैरे होते, तर त्यामुळे सगळे थांबले, फोटो वगैरे काढले, रील वगैरे काढले. तर आता बघू, आता निघणार आहे सगळ्यांनी आवरावरी चालू आहे. तर आपण बघू, निघू आता कुठेतरी जेवण करायला थांबू 15-20 किलोमीटर नंतर. 855 किलोमीटर आपलं झालेलं आहे आणि बाकीच्या रायडर्सचं 995, म्हणजे थोडक्यात 1000 किलोमीटर झाले त्यांचं. आता रिसेट होईल. तर आता बघू, माझं शक्यतो मला वाटतं अजून 100 किलोमीटर राहिलं म्हणजे 950 किलोमीटरला आपलं राईड कम्प्लीट होईल. तर असं वाटतंय अजून 100 किलोमीटर राहिले ह्या हिशोबाने धरलं तर. आता बघू बाबा, हे सगळं आता कोकणच लागलंय. तुम्ही बघू शकता सगळी झाडं वगैरे साईडनं जंगल टाईपमध्ये. आणि इकडे सांगितलंय की रात्रीचा प्रवास जरा अवॉइड करा इथल्या गावकऱ्यांनी, कारण की रात्रीची जंगलातली जनावर म्हणजे अस्वल वगैरेचा काहीतरी धोका आहे. तर बघू मित्रांनो, आपण इथं थांबलो होतो हॉटेल न्यू मालबारमध्ये. आता आम्ही गोकर्णाला चाललोय, हंपेवरून आलो. तर जेवण ठीक आहे, रोडच्याच कडेला आहे. हा नॅशनल हायवे 52 आहे, गोकर्ण टू हुबळीच्या पुढं 67 आहे. तर तो छान आहे. हा डबल रोड, सिंगल रोड आहे, तर ह्याला वेळ लागतो, पण आता छान आहे. तर सगळ्यांनी, हे पण युट्यूबर आहे, म्हणजे रायडरच आहे तो पण, ह्याच्यावरून आला भांडूपवरून. तर आपण इथं थांबलेलो होतो, चांगलं होतं जेवण, व्यवस्थित आहे. आता अजून 80 किलोमीटर जाऊ. आता बघू काय, तुम्ही पण आला तर नक्की या इथून थांबा. निघू आता इथून हॉटेलवरून. आता 181 किलोमीटर दाखवत आहे, 6 वाजता दाखवत आहे आपल्याला पोचणार आहे. बघू चला किती वाजता ते बघू. मध्ये घालायची सवय काय जात नाही 4 व्हीलर वाल्यांची किंवा टेम्पो वाल्यांची. किती तुम्ही हे करा, हात केला तरी तो हसतोयच, पण हात काय दाबा नाही. तर तुम्ही पण जपून राहा. हे असे एडपट असतात थोडेफार लोक, आणि दुसऱ्याच्या गावात आल्यावर पण थोडं असतं. पण कसं आहे, आपण थोडा दाबल्याशिवाय ते आपल्याला पण हे करत नाही. आपले सगळे आलेले आहेत, निघाले आहेत. आपण बघू आता निघालोयच म्हणजे आता 81 किलोमीटर जाऊन आराम करायचा आहे बीचवर. 2 तास दाखवत आहे, पण आपल्याला 2-2.25 तास तरी कमीत कमी लागणार आहे. आता बघू, सगळे किती फास्ट गाड्या, सिंगल रोड आहे त्यामुळे कुठून गाडी येते या नाही येते ह्या गोष्टीवर सगळं डिपेंड असतं. रनिंग तर आपण 80-100च ठेवणार आहे. तर कारण माझी गाडी 100च जाते, बाकीचे पण माझ्या मागेच राहणार आहे. नारळाची झाडं, ताडीची झाडं, सुपारीची झाडं हे चालू झालेले आहेत. आणि रोड पण मस्त आहे, फक्त ओव्हरटेक करताना जरा काळजी घ्यावं लागते. असे मध्ये आधीच फिरतात आहे 4 व्हीलरवाले. 2 व्हीलर बघितलं की जरा प्रॉब्लेम देतात आहे 2 व्हीलरवाल्यांना, आणि त्यातले त्यात आउट ऑफ स्टेट आहे त्यामुळे जरा आपण पण हे राहायचं. पण इश्यू नाही आहे, तुम्ही असं प्लेन रोड आहे, दिवसभरात पण ट्रॅव्हल करू शकता. रात्रीचं पण ट्रॅव्हल चालू असेल, पण अशा लाईनीच्या गाड्या भरपूर आहे त्यामुळं आरामात चाला. आणि बघू शकता व्ह्यू, थंड वातावरण आहे. एवढं ऊन आज चटकत आहे, पण तुम्ही जर सावलीत थांबला तर एकदम मस्त गार वातावरण आहे. आमचे आता थांबले होते सगळे जेवण करून, आता सुस्तवलेत. बघू आता किती 68 किलोमीटर राहिले, किती तासात कम्प्लीट करतात बघू. पण टॅक्स भरपूर आहे, पण क्वालिटी रोड आहे. रोडचे कामं भरपूर केलेलं. तुम्ही बघू शकता एकदम शांत असं. गाणे असेल तर मस्त, आमचे मंदार शेठ नुसते गाणे ऐकतात, त्यांना आपण सजेशन विचारू कोणतं गाणं बेस्ट राहील.
11 किलोमीटर राहिले फक्त फायनली. आता आपण गोवा हायवेला क्रॉस केला, म्हणजे आपण अपोजिट साईडने आलो. आणि आता त्याच्या दुसऱ्या साईडला रोड होता आडवा गोवा हायवे, जो गोवा उडुपी हायवे. तर आता आपण जाणार आहे गोकर्णालाच. आता 10 किलोमीटर 22 मिनटं दाखवतो साला. 10 किलोमीटरला 22 म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती रोड बारीक असेल आणि हे असेल. तर कोकणातले रोड आहेत, आपण समजू शकतो बारीक आहेत. पावसाळ्यात खूप असं त्यांची कंडिशन हे असते, पण आत्ता थोडे बरे आहेत पावसाळ्यापेक्षा तरी. तर आपण असं एस वगैरे आलं तर आपल्याला दुसरं बारीक गाडी बसेल असं शक्यता कमी असते. तर गावातले रोड असतात, तिकडले गावं पण खूप सुंदर असतात. मला खूप आवडतं, कारण पावसाळ्यात मस्त पाऊस जबर आहे, त्यामुळे असं त्रिकोणी ढाळ दिलेला असतो पत्र्याच्या याला शेडला भरून. तुम्हाला इकडे असं खूप प्रॉपर बिल्डिंग नाही बघायला मिळणार, कारण की बिल्डिंग जरी असेल तर वर त्यांनी कौल्याचं किंवा पत्र्याचं असं ढाळ दिलेला असतं पाणी निघून जाण्यासाठी. खरं तेवढा पाऊस तेवढा असतो. तर तुम्ही पण येताना पावसाळ्यात येणार असाल तर तुमचे प्रिकॉशन घेऊन या, कारण पावसाळ्यात खूप काही गोष्टी बंद असतात बघण्यासाठी आणि समुद्रात तर जाऊन देत नाही. आणि इकडल्या शाळा पण बघू शकता तुम्ही, मस्त आहे. आता शाळा सुटल्या असतील, कारण की आता अराऊंड 5:30 वाजले आणि सुंदर आहे आत्ता वातावरण. आता आम्ही बघू, अजून तर गार तर नाही लागत आहे, बघू आता रात्री काय विषय. रूमवर गेल्यावर आजचा रिव्हर म्हणून आहे इथं सॉल्ट मिठाचं मीठ तयार केलं जातं. इथं असं पाणी खाडीतला जमा करून मीठ तयार केलं जातं. इकडं राईट साईडला बॅकवॉटर स्टोअर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी अगोदर पण येऊन गेलेलो आहे इथं, पण आता तुम्ही बघू शकता कसं आपण कांद्याला वाफे वगैरे काढतो तसं ते. तर मीठ ह्या प्रकारे तयार केलं जातं आणि ते आपल्याला मीठ हे करून पॉलिश वगैरे करून किंवा घाण वगैरे हे काढून आपल्याला खायला दिलं जातं. इकडं स्टोअर केलेलं बॅकवॉटर आहे. फायनली आपण गोकर्ण गावात प्रॉपर सिटी आहे का काय तिथं पोचलेलो आहे. तर 1.5 किलोमीटर आपलं हॉटेल राहिलेलं आहे. डायरेक्ट हॉटेलचा मॅप लावलेला आहे आपण. एक्झॅक्ट समोर आपलं जिथं सूर्य चमकतोय त्या साईडला समुद्र आहे आणि आपण आता त्या दिशेने आपलं जे रूम आहे ती पण समुद्रावरून काहीतरी 300 का 400 मीटरवरच आहे. त्यामुळे वॉकिंग डिस्टन्सवर समुद्र बीच आहे आणि हे गावातलं आहे. इकडं आता संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम पण आहे, मला असं कळलेलं आहे पण माहिती नाही काय आहे. जसं गोव्यामध्ये फेस्टिवल असतं गोवा फेस्टिवल, ते आता 13 ते 17 जानेवारी आहे. तसं इकडलं काहीतरी फेस्टिवल असतं, पण ते आता आहे का कधी माहिती नाही. त्यामुळे डेकोरेशन सजावट तर चालू आहे. इथे एसटी स्टँड आहे. स्कुबा डायव्हिंग वगैरे पण फेमस आहे इकडं ह्याच्यामध्ये मुर्डेश्वरमध्ये. इथून लोक त्यासाठी पण स्पेशली येतात. तर गोकर्णामध्ये आहे बेस्ट म्हणजे महाबळेश्वर मंदिर, जे 12 ज्योतिर्लिंगानंतर 13वं ज्योतिर्लिंग मानले जातं, ते आहे महाबळेश्वर मंदिर. तर आपण तिथं दर्शनाला जाणारच आहे उद्या किंवा परवा. ते एक तुम्हाला मी तिथला व्हिडिओ दाखवेलच. पण इथं पण खूप फॉरेनर्स वगैरे गोवा केल्यानंतर इकडं फिरण्यासाठी येतात ते. आणि हा बेस्ट सीझन आहे थंडीचा, की बीचेसवर वगैरे जास्त गर्दी राहते. तसा डिसेंबर महिना होऊन गेला, डिसेंबरमध्ये भरपूर सुट्ट्या होत्या, त्यामुळे मोस्टली लोक बाहेरून आले होते. पण आता बघू, आता आम्ही तर वीक डेजमध्ये आलेलो आहे. तर किती गर्दी आहे आणि काय. फायनली आय थिंक मार्केट लागलेलं आहे. तर इथून राईड घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही पण येत असाल तर वीक डेजला या असं सजेस्ट करल, कारण की आज आम्हाला काहीच गर्दी रोडला पण नाही भेटलेली. आणि सिटी इतर वेळेस मला वाटतं सिटीत भरपूर गर्दी असेल, आता तर गर्दी वाटत नाही. लास्ट टाइम आम्ही आलो होतो महाबळेश्वर मंदिरमध्ये, आम्हाला गाडी पार्क मागेच करावं लागली, 4 व्हीलरने आलो होतो. पण आता आपण आपली गाडी ब्लॅक ब्युटी घेऊन आलेलो आहे शेवट गोकर्णामध्ये, म्हणजे आउट ऑफ स्टेट प्लस गोकर्ण, जे की महाबळेश्वर मंदिर मी खूप 2-3 वर्षानंतर बघण्यात आहे. समोर आहे महाबळेश्वर मंदिर इकडे. आणि आता आपण चाललेलो आहे इकडं, आपले रूम आहे. फिरून परत बीच, आडवा ब्रिज आहे, तर बीचच्या जवळच आपले रूम आहे. श्री दुर्गा
गेस्ट हाऊस असं काहीतरी नाव आहे त्या हॉटेल. बघू आता आपण. हे सगळे राहण्याचे इथले पण हॉटेल स्ट्रॅटेजीनेच केलेले आणि रूम्स वगैरे केलेले आहेत. तर आपण आत्ता इथं आलतो. हे एस टी स्टँड आहे. बॅक साईडनी एस टी स्टँडला रोड आहे. आता आपण इकडून चाललेलो आहे. फायनली 200 मीटरवर आहे. बघू तुम्ही बघू शकता फॉरेनर्स वगैरे आहेत भरपूर. मासे फिश लावलेले सगळ्यांनी ताजे दिसतात ते. वाट्यावर आय थिंक इथं विकले जातात किंवा किलोवर माहीत नाही, पण मोस्टली आता ह्याच रोडला आहे. तर बघू 2 दिवस आपण चौकशी करू नक्की. मला पण खूप आवडतात. एक कांसो गेस्ट हाऊस असं पण आहे. त्यानंतर मला वाटतं पुढं आता बघू कोकर्णाला काय, कोकर्णा गेस्ट हाऊस वगैरे. प्रॉपर कोकण रोड. कोकणा श्री दुर्गा गेस्ट हाऊस. तो फायनली आपण पोहोचलेलो आहे. आ रहे अभी 4 आ गए, अभी बाकी आहे. ठीक आहे. ते विचारतात ते 7 लोकांचं बुकिंग आहे ना तुमचं भैया. ते होते गाडी काढायला. सगळ्यांच्या गाड्या बसून जातील. मी तर लावून घेतले. ही गाडी काढायला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी थोडी राईट साईडला दाबले आणि डबल स्टँडला लावली. आता बघू ते रूम कोणत्या आणि किती मजला देतात. वर असेल तर भरपूर प्रॉब्लेम आहे.